कोयना रत्न कृ. मुसळे साहेबांच्या स्मरणार्थ कोयना पुनर्वसात मराठा समाज सेवा संघ ठाणे व 5 संकलन केंद्रावर महारक्तदान शिबिर उत्स्फूर्तपणे संपन्न झाले। 1000 रक्तबाटल्यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अध्यक्ष बळीरामजी शिंदे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली वरिष्ठ समाज कार्यकारिणी, सर्व माजी अध्यक्ष, रक्तदान समितीचे प्रमुख महेंद्र सावंत आणि संपूर्ण रक्तदान समिती यांच्या नियोजनामुळे महारक्तदान शिबिर यशस्वी झाले। म्हाळुंगे केंद्रावरील विनायक भोसले, संदीप चव्हाण, सत्यवान भोसले, अमोल चव्हाण, संतोष चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे विशेष सहकार्य लाभले। मांडोशी, म्हाळुंगे, निवळी, मोरणी, कोयना, पाचगाव तसेच सर्व संबंधित गावातील गावप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त योगदानामुळे 1000 रक्तबॅग पूर्ण करण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकला। आज म्हाळुंगे गावामध्ये कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड, ठाणे, पालघर यांच्या विद्यमाने कोयना रत्न कृ. मुसळे साहेब यांच्या स्मरणार्थ आज महारक्तदान शिबिर आयोजित केले। हा टप्पा दुसरा आहे। पहिला टप्पा रायगड येथे रायगड जिल्ह्यामध्ये पार पडला। आज हा दुसरा टप्पा ठाणे जिल्ह्यामध्ये पार पडतोय। याच्या विद्यमाने निवळी गाव तसेच म्हाळुंगे, माडोशी, मोरणी आणि पाचगाव रवदी या ठिकाणी आज महारक्तदान शिबिर पार पडत आहे आणि आमचा 1000 बाटल्यांचा महासंकल्प आहे। आम्ही या दोन्ही टप्प्यांनी मिळून 1000 रक्त बाटल्या संकलित करण्याचा निर्धार केलेला आहे आणि आम्ही 5 वाजेपर्यंत तो टप्पा यशस्वीरित्या पार पाडू असे आम्हाला आश्वासन आहे। त्याच्यामध्ये आमचे म्हाळुंगे गावाच्या वतीने सगळे तरुण मंडळी सहभागी आहे। तसेच त्याच्यामध्ये जे थोर व्यक्ती आहेत, वयोवृद्ध व्यक्ती आहेत, त्यांचा सुद्धा मोलाचा सहभाग, महिला आहेत त्यांचा सुद्धा मोठा सहभाग इथे लाभलेला आहे। त्याच्यामुळेच आम्ही हा यशस्वीरित्या हा प्रयत्न पार पाडत आहोत। सध्याच्या काळामध्ये अनेक ठिकाणी रोड अपघात तसेच विविध आजार, दुर्धर आजारांनी अनेक लोक त्रस्त आहेत। त्यांना आठवड्यातून रक्त बदलणे यासारख्या अनेक वेळा रक्ताची गरज लागते आणि तिथे कुठेतरी रक्ताचा तुटवडा भासू नये आणि एक समाजशीलतेची जाणीव म्हणून आणि समाजाचे प्रतीने आम्हाला समाजाच्या मधून सगळ्या माध्यमातून हाक आली आणि त्याच्यामधून आज आम्ही रक्तदान इकडे आयोजित केलं आणि सगळ्या तरुणांनी सहभाग घेतलाय।